काय डोंगर, काय झाडी. आठवलं का? नक्कीच आठवलं असं. आणि तेच डोंगर, तीच झाडी, जागा बदलली. तुम्ही म्हणाल, काय झालंय नेमकी? तर नेमकी झालंय असं, काही वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे, जे आमदार घेऊन पळाले होते गुवाहाटीला. आठवतं का गुवाहाटी? शहाजी बापू पाटील. काय डोंगर, काय झाडी, काय हिरवळ. तेच एकनाथ शिंदेसाठी. स्वतः एकनाथ शिंदे घेऊन गेले होते सगळ्यांना. का? त्यावेळेस सत्ता बनवायची होती. आता तेच दिवस आले. सगळ्यांना माहितीये का आपल्याकडं नगरपालिकाच्या निवडणुका होऊन गेल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, काल त्याचे निकाल आले. आणि ते निकाल आल्यानंतर मुंबईमध्ये सगळ्यांना वाटलं होतं का भाजप आणि जो शिंदे गट आहे मस्तपैकी एकदम भरपूर भरपूर मोठ्या मेजॉरिटीने निवडून येतील. सगळे एक्झिट पोल नेहमीप्रमाणे तसेच दाखवित होते. तुफान बहुमत भेटणार म्हणे, तुफान. जसं समुद्राला तुफान येतं ना, लाटा अशा 8-8 फुटाच्या 10 फुटाच्या लाटा येतात, तशी सुनामी येणार म्हणे. सुनामी काय आलीच नाही. सगळ्यांना वाटलं तर सुनामी येईल. सुनामी कधी येते? आता काय टाइम आहे का सुनामी यायचा? आणि सगळ्यांना वाटलं होतं का खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रचंड बहुमताने हे त्या ठिकाणी निवडून येत. झालं उलट. घाम फोडला. ठाकरेंनी घाम फोडला. एक वेळ तर अशी आली होती का 130 जागावरून 108 पर्यंत खाली आले होते. शेवटी कसं बस फक्त मेजॉरिटी पेक्षा 2 सीट जास्त मिळाली. मग अनुभवाची बोल, अनुभव आधी घेतलाय. भाजप काही पण करू शकतो. मग एकनाथ शिंदेला आठवलं, अरे यार, तर भाजप बरोबर आहोत. मग काय करायचं? भाजप बरोबर आहे. भाजप पक्ष फोडण्यात माहीर आहे. कारण आपल्यालाच बकरा बनवून एक पक्ष ऑलरेडी फोडलाय. तिकडे पवारांचा पक्ष फोडलाय. हे जे माझे निवडून आलेले 28 नगरसेवक आहेत, ते किस झाड की पत्ती सहज फोडीन भाजप. किंवा हे जे काही निवडून आले त्यातले काही पहिले उद्धव ठाकरेंबरोबर होते. ठाकरेंनी काल डायलॉग पण मारला होता, देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर बसेल. ठाकरेंनी ऑफर दिली ते तिकडे जाऊ शकतात. भाजप फोडू शकतंय. भाजप डुंगणाव लात मारून काढून देईल. नगरसेवक फोडील माझे, तिकडे घेईल, लात मारून काढून देईल. मग काय करायचं? मग तोच जुगाड जो व्हाया गुजरात गुवाहाटी गेले होते, पण आता इतक्या लांब नाही गेले. आता वांद्र्यामध्येच आले. कुठलं तरी ताज हॉटेल आहे तिथे वांद्र्यामध्ये. त्या 5 स्टार हॉटेलला सगळ्यांना जे नगरसेवक निवडून आले सगळ्यांना फोडाफोडी झाली. चला रे म्हणे, निघा आता, आता घरात नाही थांबायचं, आनंद साजरा नाही करायचा, रात्र वैरायची आहे, भरोसा नाहीये, कधी भाजपवाले फोडतील, कधी ठाकरे फोडतील. बॅगा भरायच्या, सगळं चंबू गबाळ असेल 2-4 दिवसाचं सगळं सामान भरायचं आणि 5 स्टार हॉटेलला राहायचं 3-4 दिवस. म्हणजे काय होईल? म्हणजे संपर्क होणार नाही, कुठं जाता येणार नाही, डील होणार नाहीत. म्हणजे बघा, विचार करा, ज्या भाजप बरोबर सत्तेमध्ये आहेत एकनाथ शिंदे, त्या भाजपवरतीच त्यांचा विश्वास नाहीये. आणि आता आणखीन काही कारण सांगितले जातात का ब्लॅकमेलिंग सांगितलं जातंय. ब्लॅकमेलिंगचं कारण सांगितलं जातंय का म्हणे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर हा शिवसेनेचाच असला पाहिजे म्हणे. पण कालच देवाभाऊनी डिक्लेअर केलं ना. काय डिक्लेअर केलं? महापौर मराठीच होणार, महापौर भाजपचाच होणार. यांना का द्यावा आपण? 29 यांचे, 85-86 त्यांचे आहेत.
का द्यावा यांना आणि का देईल भाजप? भाजप म्हणाल त्यापेक्षा आम्ही तुमचे फोडतो. ती भीती आहे, ती भीती आहे, ती भीती आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेनी सगळे नगरसेवक आहेत ते सगळे 5 स्टार हॉटेलला ठेवलेत. आणि मग आता जे दिवस त्यांनी दुसऱ्यांना दाखवले, जे त्यांनी पहिल्या ओरिजिनल शिवसेनेबरोबर केलं, तेच त्यांच्या बरोबर होऊ शकतं का काय? म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे का नाही? आपल्याकडे म्हण आहे, बरोबर, सगळ्यांना माहिती. चोराच्या मनात चांदणं, जे त्यांनी जे केलं तेच आपल्या बरोबर एखादा करू शकतो का, असं त्यांना वाटतं. पण खरंच आपण बघा, मागच्या वेळी जवळजवळ 82 जागा भाजपच्या होत्या. खूप मोठी लाट आहे म्हणे, स्वतः देवेंद्र फडणवीस म्हटले महाराष्ट्रात खूप मोठी लाट आहे. त्या 82च्या जागा कमीत कमी 100च्या पुढे जायला पाहिजे होत्या ना, नाही गेल्या. 2-3 जागा वाढल्या. पण मागच्या वेळी 84 जागा ह्या एकसंध शिवसेनेच्या होत्या. त्यातले 60 नगरसेवक ज्यावेळेस एकनाथ शिंदेनी काय म्हणूया, कोणी म्हणतं गद्दारी केली, कोणी म्हणतं पक्ष फोडला, ते म्हणतात आम्ही उठाव केला, काय करायचं त्यांनी केलं. पण 84 पैकी जवळजवळ 60 ते घेऊन गेले होते, 24च राहिले होते. किती? 24 वरून आकडा नेलाय कितीपर्यंत उद्धव ठाकरेंनी? 70 पर्यंत आकडा नेलाय. 24 पासून 70 पर्यंत. यांचं काय झालंय? 60 यांच्याकडे होते, 60 वरून आकडा 28 पर्यंत आलाय. त्यातही भीती. पण जर आता विचार करा, जर आता शिवसेना एकसंध असती तर म्हणजे हे 70 आणि ते जवळजवळ 100 जागा कमीत कमी शिवसेनेच्या आल्या असत्या आणि सहज शिवसेनेची सत्ता ही आली असती मुंबई महानगरपालिकेत. पण आता आपल्यामध्ये सुनील हे आपले संजय राऊत जे आहेत, त्यांनी मग इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं का जर एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली असते. पण आता महत्वाची गोष्ट अशी आहे का, काय डोंगर काय झाडी म्हणण्यापेक्षा आता काय समुद्र आणि वांद्र्यावरून काय मातोश्री, हे ते निवडून आलेले नवीन नगरसेवक पाहतील. आणि बघूया मग आता काय होतंय. एकनाथ शिंदेचे नवीन निवडून आलेले नगरसेवक ठाकरे पळवतायत का भाजपवाले पळवतायत, हे आपल्याला बघावं लागेल. पण आणखीन एक आहे, शेवटी एक तर मनात भीती आहे का ठाकरे पळवतील, दुसरी भीती आहे भाजपवाले पळवतील, आणि तिसरं त्यांना ब्लॅकमेलिंग करायचे महापौर पदाचे, जे काय भाजप त्यांना देणार नाही. खूप काय ताणलं तर भाजपवाले म्हणतील तुमच्या केसेस ओपन करू. तेव्हा हे जे नाट्य आहे, नाराजी नाट्य, तसं नाटक करायचं खूप आहे त्यांना, आपल्या सगळ्यांना माहिती. तर हे नाराजी नाट्य कुठपर्यंत चालतं हे बघणं एक महत्वाचं ठरेल. तेव्हा बघूया आता आपण गुवाहाटी टूर पार्ट नंबर 2 काय रंग घेऊन येतो इथे. तेव्हा माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.